विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप या परीक्षेचा अभ्यास करत असताना आज आपण बुद्धिमत्ता या विषयाअंतर्गत वर्गीकरण हा घटक अभ्यासणार आहोत. आणि वर्गीकरणामधील उपघटक आहे संख्या. संख्यांचं एका विशिष्ट नियमानुसार वर्गीकरण केलेलं असतं आणि त्या गटात न बसणारं पद कोणतं ते आपल्याला त्या वर्गीकरणाच्या नियमानुसार शोधून काढायचं असतं. मग पुढे दिलेल्या काही प्रश्नांमध्ये गटात न बसणारं संख्या कोणती किंवा गटात न बसणारं पद कोणतं ते ओळखा. पण तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे इयत्ता 5वी, इयत्ता 8वी स्कॉलरशिप आणि इयत्ता 8वीच्या NMS या परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलवर असलेले परीक्षाविषयकचे व्हिडिओ निश्चित पहा. आपल्याला त्याची मदत होऊ शकते आणि आपल्याला भरघोस गुणांनी आपण उत्तीर्ण होऊन गुणवत्ता यादीत आपला क्रमांक येऊ शकतो. म्हणून नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग बघूया संख्यात्मक वर्गीकरण कसं असतं आणि कुठल्या नियमाने त्या संख्यांचा तो गट मांडलेला असतो आणि त्या गटात कोणती संख्या बसत नाही हे कसं ओळखायचं. मग पुढे दिलेल्या प्रश्नात गटात न बसणारं पद ओळखा असा एक प्रश्न आपल्यासमोर आहे. मग बघा प्रश्न काय आहे. पहिला प्रश्न 2431, 3652, 1572, 1342. आता ह्या ज्या संख्या आहेत या काही चढत्या क्रमाने मांडलेल्या नाही आहेत किंवा यांना आपण चढत्या क्रमाने मांडून घेऊन 4 अंकी संख्या आहे, खूप मोठमोठ्या संख्या आहेत. मग अशा वेळेस काय करायचं, आपण एकक, दशक आणि शतक आणि हजार स्थानचा जो अंक आहे यांच्यात कुठेतरी काहीतरी संबंध जुळतोय का, किंवा सारखे अंक आहेत का, किंवा एखाद्या संख्येच्या पटीत येणारे अंक आहेत का, एखाद्या संख्येने निश्चेष भाग जाणाऱ्या संख्या आहेत का, विषम संख्या आहेत का, समसंख्या आहेत का, वर्गसंख्या आहेत का, घनसंख्या आहेत का, वर्गसंख्येपेक्षा एकने मोठी संख्या आहे, एकने लहान संख्या आहे, किंवा वर्गसंख्येने भाग जाणारी संख्या आहे का. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नियमांचा उपयोग करून या संख्या लिहिलेल्या असतात. मग आता या ठिकाणी आपल्याला याच्या 4 अंकी संख्या दिसत आहेत. यांचं आपण काय करूया बघा, एकक आणि शतक स्थानच्या अंकांची बेरीज आणि दशक आणि सहस्र म्हणजे हजार स्थानच्या अंकांची बेरीज जर आपण केली तर आपल्याला उत्तर काय मिळतं बघा. 4 आणि 1 5, 3 आणि 2 5, वजाबाकी 0 येते. त्यानंतर 6 आणि 2 8, 5 आणि 3 8, यांची परत वजाबाकी केली तर 0 येते. 3 आणि 2 5, 4 आणि 1 5, वजाबाकी केली तर उत्तर 0 येतं. परंतु 1572 ही एक संख्या अशी आहे की याच्यामध्ये बघा 5 आणि 2 7, 7 आणि 1 8, 8मधून 7 गेले, 1 बाकी उरते. मग या सर्व संख्या 1572ला सोडून उरलेल्या सर्व संख्यांना 11ची कसोटी लागू पडते. एकक किंवा समस्थानचे अंक आणि विषमस्थानच्या अंकांच्या बेरजेतील फरक जर 11च्या पटीत येत असेल तर त्या संख्येला 11ने निश्चेष भाग जातो. अशी आपल्या 11ची कसोटी आहे. म्हणजे या सर्व संख्या 1572ला सोडून सर्वांना 11ने निश्चेष भाग जातो. म्हणून आपलं उत्तर आहे 1572. पुढचा प्रश्न बघा, 73, 39, 69, 87. आता या सर्व संख्यांची जर आपण व्यवस्थित मांडणी करून बघितली तर बघा पुन्हा एकदा 2-2 अंक आपल्याला दिले. दोघं अंकांची जर आपण बेरीज केली तर यांची बेरीज 10 होते, यांची बेरीज 12, यांची 15, यांची 15. म्हणजे या तिघं संख्यांना 3ने निश्चेष भाग जातो. फक्त 73 ही संख्या अशी आहे की हिला 3ने भाग जात नाही. म्हणून आपलं उत्तर आलं किती, 73. पुढचा प्रश्न बघा, 9524, 2649, 4592, 5294. या सर्व संख्यांचं बारीक निरीक्षण करा. तर निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं दिसतं की सर्व संख्यांमध्ये जे अंक वापरले ते जवळजवळ सारखे आहेत. फक्त एकच संख्या अशी की तिच्यात थोडा वेगळा अंक वापरला बघा. 2 4 5 9, 2 6 4 9, 2 4 5 9, 2 4 5 9. म्हणजे ह्या संख्येत आणि ह्या संख्येत वापरलेले अंक आहेत 2 4 5 9. फक्त ही एक संख्या अशी आहे की याच्यात 5च्या जागेवर काय आलेलं आहे 6. म्हणून आपला पर्याय नंबर 2 या गटात बसत नाही.
त्यानंतर पुढे जर संख्या बघितल्या आपण 27 आहे, 64 आहे, 125 आहे, 343 आहे, याच्या चौघा संख्यांवर जर आपण नजर टाकली तर नजर टाकल्याबरोबर आपल्याला क्लिअर झालं पाहिजे की या सर्व घनसंख्या आहेत. मग घनसंख्या असून 64 ही संख्या अशी की जी सम आहे, बाकीच्या सगळ्या विषम आहेत, म्हणून 64 ही संख्या आपली गटात बसत नाही, म्हणून पर्याय नंबर 2 आपलं उत्तर येते. त्यानंतर पुढील संख्या बघा 38, 64, 72, 46 या सर्व संख्यांचे जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला काय दिसतं बघा. 38 3 8 24, 64 6 चौक 24, 7 2 14, 6 चौक 24, म्हणजे 72 ही एकमेव संख्या अशी आहे की तिच्यातील अंकांची बेरीज 24 येत नाही. बाकी सर्व संख्यांमधील अंकांची बेरीज किती येते? 24 येते. पुढचा पर्याय बघा, पुढचा प्रश्न बघा 153, 136, 102, 115. आता ह्या संख्या कशा आहेत नीट जर आपण निरीक्षण केलं तर यांच्यातील अंकांची जर बेरीज आपण करून बघितली तर 9 होते, यांची 10 होते, यांची 3 होते, म्हणजे अंकांच्या बेरीजचा नियम लागत नाही. मग 153 या संख्येला 17ने भाग जातो, 136 या संख्येला सुद्धा 17ने भाग जातो, 102ला पण 17ने भाग जातो. फक्त एकमेव 115 ही संख्या अशी की तिला 17ने भाग जात नाही, म्हणून 4 नंबरचा पर्याय 115 ही संख्या आपली गटात बसत नाही. 7वा प्रश्न बघा 579 आहे, 246 आहे, 358 आहे, 135 आहे. अंकांची बेरीज करून बघू. 9 आणि 7 16 आणि 5 21, 6 आणि 4 10 आणि 2 12, 8 आणि 5 13 आणि 3 16, 5 आणि 3 8 आणि 1 9. सर्व संख्यांना 3ने भाग जातो, फक्त 358 या संख्येला 3ने भाग जात नाही, म्हणून ही संख्या या ठिकाणी या गटात बसत नाही. प्रश्न 8वा बघा 1236, 1144, 1768, 1352. आता या ठिकाणी जर आपण बघितलं 12 आणि 36, 11 आणि 44, 17 आणि 68, 13 आणि 52, म्हणजे याचा अर्थ काय होतं बघा. या 12च्या पटीत 36 येतोय, 11च्या पटीत 44 येतोय, 17च्या पटीत 68 येतोय, 13च्या पटीत 52 पण येतोय. मग आता आपल्याला या ठिकाणी काय दिसतंय नीट बघा. शतक आणि हजार स्थानचा अंक मिळून जी संख्या तयार होते त्या संख्येला जर आपण या 3ने गुणलं तर 12×36 होतात बघा. 11 या संख्येला 4ने गुणलं तर 44 होतात. मग 17 या संख्येला 6ने गुणलं तर 100. त्या ठिकाणी काय झाले पाहिजे आपले 2 झाले पाहिजे. हे बघा 1212 या संख्येला 3ने गुणले, 11 या संख्येला 4ने गुणले, 17 या संख्येला 4ने गुणले, 13 या संख्येला 4ने, म्हणजे शतक आणि हजार स्थानच्या अंकांच्या मिळून तयार होणारी जी संख्या आहे त्या संख्येच्या चौपट संख्या दशक आणि एकक स्थानी मिळून तयार होणाऱ्या अंकांची आहे. म्हणजे बघा 11 चौक 44, 17 चौक 68, 13 चौक 52, पण इथं काय होतंय 12×36, म्हणून पहिला पर्याय जो आहे आपला तो या गटात बसत नाही. पुढचा प्रश्न बघा 9/3, 7/5, 10/2, 4/6. अंश आणि छेद यांची बेरीज करून बघा. 9 3 12, 7 5 12, 10 2 12, 6 4 10, म्हणून हा 4 नंबरचा 4/6 हा पर्याय आपला या गटात बसत नाही. त्यानंतर 84, 109, 133, त्यानंतर 196 या ज्या संख्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत या सर्व संख्यांपैकी कोणती संख्या गटात बसत नाही थोडंसं निरीक्षण करूया. तर या सर्व संख्यांना कोणत्या एखाद्या संख्येने भाग जातो का ते आपण बघूया. 84ला 12 7 84 होतात. त्यानंतर या संख्येला जर आपण 133ला भागितलं तर प्रत्येक संख्येला 7ने भाग जातो का बघा बरं. 7 1 7 उरले 3, 39 झाले, 39ला 7ने भाग जात नाही. 7 1 7, 7 9 63, 7 2 14, 7 8 56, म्हणजे फक्त 109 ही संख्या अशी आहे की त्या संख्येला 7ने भाग जात नाही, बाकी सर्व संख्यांना 7ने भाग जातो. पुढचा पर्याय बघा 93, 75, 62, 82. पुढचा प्रश्न जर आपण बघितला तर 93 आहे, 75 आहे, 62 आहे, 82 आहे. या प्रत्येक संख्येत दशक स्थानचा अंक हा एकक स्थानच्या अंकाच्या पटीत येतो बघा.
3 त्रिक 9, बेत्रिक 6, बेचोक 8, पण 75 या संख्येत एकक स्थानच्या अंकात दशक स्थानचा अंक त्याच्या पटीत येत नाही, म्हणून 75 ही संख्या आपल्या या गटात बसत नाही. पुढची संख्या बघा, पुढचा प्रश्न बघा, 901, 362, 35, 82. तर या सर्व संख्या जर आपण नीट बघितल्या तर इथं काय दिसतंय आपल्याला बघा, प्रत्येक संख्या ही वर्ग संख्येपेक्षा एकने मोठी. बघा 900 अधिक 1, 361 अधिक 1, 81 अधिक 1, म्हणून 35 हा पर्याय आपला या गटात बसत नाही. प्रश्न तिसरा बघा, 3/4, 2/1, 8/7, 1/4. किती सोपा प्रश्न आहे बघा. हे सर्व अपूर्णांक आहेत, फक्त 2/1 ही एक पूर्णांक संख्या आहे, कारण त्याच्या छेदामध्ये काय आहे 1, आणि एकाने 2ला भागितलं तर उत्तर आपलं काय येणार आहे 2. पुढचा प्रश्न बघा, 94, 51, 84 आणि 95. आता या गटात कोणती संख्या बसत नाही नीट बघा. वेगवेगळ्या प्रकारचे नियम वापरून बघायचे आहेत आपल्याला. अंकांची बेरीज करून बघायची, वर्ग संख्या आहेत का, घनसंख्या आहेत का, वर्ग आणि घनसंख्येच्या जवळपासची संख्या आहे का, मूळ संख्या आहे का, असे वेगवेगळे नियम आपल्याला या ठिकाणी वापरावे. तर बघा 94 आहे, 51 आहे, 84 आहे, 95 आहे. या प्रत्येक संख्येत एकक आणि दशक स्थानच्या अंकांची एकमेकांशी तुलना करून बघूया. 1 आणि 5 यांची वजाबाकी केली 4 येते, यांची वजाबाकी केली 4 येते, यांची वजाबाकी केली 4 येते, यांची वजाबाकी केली तर 5 येते. म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये फक्त 94 सोडला तर प्रत्येक संख्येमध्ये दशक स्थानचा अंक हा एकक स्थानच्या अंकापेक्षा 4ने मोठा आहे, तर ह्या संख्येत 5ने मोठा आहे, म्हणून पहिली संख्या आपली या गटात बसत नाहीत. 243, 162, 135, 352. बेरीज करून बघूया. 4 आणि 3 8 आणि 4 आणि 3 7, 2 9, 6 आणि 2 8 आणि 1 9, 5 आणि 3 8 आणि 1 9, 5 आणि 2 7 आणि 3 10. प्रत्येक संख्येतील अंकांची बेरीज ही 3च्या पटीत येते, म्हणून या प्रत्येक संख्येला 3ने भाग जातोय. फक्त 352 या संख्येला 3ने निश्चित भाग जात नाही, म्हणून आपला पर्याय नंबर 4 ह्या गटात बसत नाही. पुढचा प्रश्न बघा, 16वा प्रश्न. 9, 15, त्यानंतर 55 आपल्याला दिलेलं दिसते बघा. या ठिकाणी डब्ल्यू आहे, व्ही आहे आणि हा 6 आहे. मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर प्रत्येक संख्या जी आहे ती तिच्या मूळ रूपात लिहिलेली आहे. प्रत्येक संख्या बघा, ही रोमन संख्या आहे, ही रोमन संख्या आहे, ही रोमन संख्या आहे, परंतु हा व्ही किंवा डब्ल्यू जो आपल्याला दिसतोय, व्ही दिसतोय, हा व्ही रोमन संख्येत येत नाही, म्हणून आपला पर्याय नंबर 3 या ठिकाणी या गटात बसत नाही. पुढचा प्रश्न 17वा. 416, 515, 864, 749 यांचे जर आपण बारीक निरीक्षण केलं बघा, 4, 8 आणि 7 आणि एकक दशक बघा 16, 64, 49, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 4चा वर्ग 16, परंतु 515 या संख्येत हा नियम लागू पडत नाही, म्हणून 515 ही संख्या आपली या गटात बसत नाही. 36.16, 26.24, 15.35, 5.45. आता या सर्व संख्यांमध्ये जर आपण बघितलं तर या सर्व संख्यांमध्ये ज्या जोड्या दिल्या आहेत त्या जोड्यांची जर आपण बेरीज करून बघितली तर बेरीज किती मिळते बघा. 45 आणि 5 50, 35 आणि 15 50, 24 आणि 26 50, परंतु यांची दोघांची बेरीज केली तर या ठिकाणी 52 होते, म्हणून पर्याय नंबर 1 आपला या गटात बसत नाही. प्रश्न 19वा बघा. 216, 729, 256 आणि 512. 216 6चा घन आहे, 729 9चा घन आहे, 512 8चा घन आहे. फक्त 256 ही या ठिकाणी वर्ग संख्या आहे, घनसंख्या नाही आहे, म्हणून ही संख्या आपली गटात बसत नाही. आता या ठिकाणी जर बघितलं आपण ते 19/13, 25/19, 8/3, 11/5. प्रत्येक संख्येमध्ये छेद लहान आहे बघा, आणि तो अंशापेक्षा कितीने लहान आहे ते बघा, किंवा अंश मोठा आहे तो छेदापेक्षा कितीने मोठा आहे बघा. 6ने, इथं पण 6ने मोठा आहे, इथं 5नेच मोठा आहे आणि इथं 6ने मोठा आहे, म्हणून पर्याय नंबर 3 आपला या गटात बसत नाही. त्यानंतर बघा 21वा प्रश्न. 7:10, 11:05, 2:15, 16:20.
आता या सर्व संख्या जर आपण बघितल्या तर याच्यातल्या सर्व संख्या आपल्याला 12 ताशी घड्याळीतल्या दिसत आहेत. फक्त 16:20 ही आपली 24 तासांची घड्याळीतली वेळ दाखवते. म्हणून पर्याय नंबर आपला 4 या ठिकाणी चुकीचा आहे असं आपण सांगू शकतो. म्हणून पर्याय नंबर आपला 4 या गटात बसत नाही. 6.3, 9.4, 7.7, 8.2 या सर्व संख्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला निरीक्षण केल्याबरोबर उत्तर क्लिक झालं पाहिजे की 7.7 या संख्येमध्ये समान संख्या आहेत, बाकी सर्व संख्यांमध्ये वेगवेगळ्या संख्या आहेत. त्यानंतर प्रश्न 23 बघा. 2, 3, 59, 61, 17, 19, 5, 7 या सर्व मूळ संख्या आहेत. फक्त ह्या लघुपाठच्या क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहेत. या सर्व जोड मूळ संख्या आहेत. यांच्यामध्ये एक संयुक्त संख्या येते 60, यांच्यामध्ये एक संयुक्त संख्या येते 18, यांच्यामध्ये एक संयुक्त संख्या येते 6. म्हणून आपला पर्याय नंबर 1 या गटात बसत नाही. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न 24 514, 901, 271, 452. 514 आहे. बेरीज करून बघा. 5 आणि 4 9 1 10, 9 1 10, 7 आणि 2 9 1 10, 9 आणि 2 11 म्हणून याची सर्व अंकांची बेरीज 11 येते. बाकी सर्व अंकांची बेरीज 10 येते. म्हणून पर्याय नंबर 4 आपला या गटात बसत नाही. 25 प्रश्न बघा. 3279, 4308, 8324, त्यानंतर 6427. आता या ठिकाणी जर सर्व संख्यांची आपण व्यवस्थित जुळवाजुळव केली बघा. 3 आणि 9 दोघांचा गुणाकार केला तर 27 मिळतोय. 4 आणि 8 दोघांचा गुणाकार 32 येतो, इथं 30 आहे. 8 आणि 4चा गुणाकार 32 बरोबर आहे. 6 आणि 7चा गुणाकार 42 आहे. म्हणून पर्याय नंबर आपला 2 या गटात बसत नाही. प्रश्न 26 71, 53, 69, 47. 71, 53, 69, 47 या सर्व संख्यांचे जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर सर्व संख्या ह्या जवळपास मूळ संख्या आहेत. फक्त एकच संख्या अशी आहे की ती त्या ठिकाणी संयुक्त संख्या आहे आणि ती आहे 69. 9 आणि 6 15 होतो. या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. बाकी सर्व संख्या ह्या मूळ संख्या आहेत. म्हणून आपला पर्याय नंबर 3 या गटात बसत नाही. प्रश्न पुढचा बघा. 27, 35, 711, 57 आणि 179. आता या सर्व संख्यांचे जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्याला काय दिसतंय बघा. 3 आणि 5 दोघं मूळ संख्या आहेत. 7 आणि 11 मूळ संख्या आहे बरोबर. 5 आणि 7 मूळ संख्या आहे. 17 आणि 9 मूळ संख्या आहे. परंतु ह्या कशा आहेत, डावीकडून उजवीकडे येताना चढत्या क्रमाने आलेल्या मूळ संख्या आहेत बघा. 5, 3, 5 वाढत वाढत गेलेल्या आहेत. 7, 11 7 आणि 11 दोघं मूळ संख्या आहेत. 5 आणि 7 दोघं मूळ संख्या आहेत. इथं 17 आणि 9 सुद्धा मूळ संख्या आहे. परंतु या उतरत्या क्रमाने मांडलेल्या मूळ संख्यांची काय आहे, जोडी आहे. म्हणून पर्याय नंबर आपला 4 या ठिकाणी या गटात बसत नाही. म्हणून पर्याय नंबर आपला 4 आहे. पुढचा प्रश्न बघा. 28 1/12, 2/7, 4/3, 6/2. मागील एका प्रश्नासारखा प्रश्न आहे. बे1 बेत्रिक 6 हा पूर्णांक आहे, बाकी सगळे अपूर्णांक आहे. प्रश्न 29 बघा. एक्स, एल, डी आणि पी. आता इथं सुद्धा जर आपण नीट निरीक्षण केलं तर एक्स ही रोमन संख्या आहे, एल ही रोमन संख्या आहे, डी ही रोमन संख्या आहे, परंतु पी ही या ठिकाणी रोमन संख्या नाही. म्हणून आपला पर्याय नंबर 4 या गटात बसत नाही. पुढचा प्रश्न बघा. 7, 10, 8 आणि 14 या सर्व रोमन संख्या आहेत. परंतु ही बघा 7 विषम संख्या आहे, 10 समसंख्या आहे, 8 समसंख्या आहे, 14 समसंख्या आहे. फक्त 7 ही विषम संख्या असल्या कारणाने ती या गटात बसत नाही. पुढचा प्रश्न बघा. 15, 10, 20, 6, 5. आता या प्रत्येक संख्येमध्ये जर आपण बघितलं तर 15 आहे, 20 आहे, 6 आहे, 5 आहे. याच्यात सुद्धा जर आपण बघितलं तर आपल्याला 3च्या पटीतल्या संख्या दिसत आहेत. काही नाही आहेत, काही समसंख्या आहेत, काही विषम संख्या आहेत. ही विषम आहे, ही विषम आहे, या 2 सम आहेत. मग 15, 10, 5 या सर्व 5च्या पटीतील संख्या आहे. फक्त 6 ही 5च्या पटीत येत नाही. म्हणून या ठिकाणी आपला पर्याय नंबर 3 या गटात बसत नाही.
आता या ठिकाणी प्रश्न 32 बघा, कंसाच्या बाहेर 2 अंक आहेत आणि मध्ये एक संख्या दिसते. प्रत्येक ठिकाणी बघा 3 आणि 4 कंसाच्या बाहेर आहेत, मध्ये 91 आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी जर बघितलं तर 2 आणि 3 बाहेर आहे, मध्ये 36 आहे. त्यानंतर 5 आणि 2 बाहेर आहे, मध्ये 133 आहे. त्यानंतर 4 आणि 5 बाहेर आहे, मध्ये 189 आहे. आणि 2017 या परीक्षेला हा प्रश्न विचारला गेला आहे. मग कंसाबाहेरील अंकच बघा आणि कंसाबाहेरील अंकांच्या वरून मधल्या अंकांचा काही संबंध जुळतो का ते बघूया. बघा, कंसाबाहेरच्या अंकांचा आणि मधल्या अंकांचा एकमेकांशी काही संबंध आहे. कंसाबाहेरील अंकांच्या घनसंख्ये करून बघा, 9 आपलं 27 आणि 64, 27 आणि 64ची बेरीज 7 आणि 4 11, हातच्याला 1, 7 आणि 2 9 बरोबर येते. 2चा घन 8, 3चा घन 27, यांची बेरीज येते 25, इथं 36 आहे. 5चा घन 125, 2चा घन 8, यांची बेरीज केली 133 येतोय. 4चा घन 64, 5चा घन 125, दोघांची बेरीज 189 येते. म्हणून पर्याय नंबर 2 आपला या गटात बसत नाही. पुढचा प्रश्न 33 5 रोमन अंकात आहे. 5 या ठिकाणी आपला इंग्रजी लिपीत आहे. 7 बरोबर 7 दाखवला आहे. 13 बरोबर 13 दाखवला आहे, परंतु हा 4 आहे आणि इथं 6 दाखवलेला आहे. म्हणून पर्याय नंबर 4 आपल्या या गटात बसत नाही. पुढचा प्रश्न बघा, 3568, 1246, 5367, 4679, 4 अंकी संख्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि यांच्या एकमेकांशी काही संबंध जुळतोय का ते आपण बघण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला काय दिसतंय. अंकांची बेरीज करून बघा, एकक, दशक स्थान, शतक आणि हजार स्थानचा काही एकमेकांशी संबंध जुळतोय का ते बघा. आणि तिथं एकमेकांशी काही संबंध आपल्याला जुळत असेल तर आपण त्या ठिकाणी तो पर्याय घेऊ शकतो किंवा तो नियम लागू करू शकतो. बघा, आता या ठिकाणी जर आपण नीट सगळ्या अंकांचं निरीक्षण केलं, 3 5 6 8, 1 2 4 6, 5 3 6 7, त्यानंतर 4 6 7 9, प्रत्येक संख्येत अंक हे चढत्या क्रमाने मांडलेले आहेत. बघा, फक्त 5367 या संख्येत 5 नंतर 3 हा उतरत्या क्रमाने आलेला आहे आणि पुढे पुन्हा चढत्या क्रमाने, म्हणून हा पर्याय आपला या गटात बसत नाही. 327, 416, 11, 28, इथे जर आपण गट पाडले बघा, 3 27, 1 1, 2 8, तर हा जो डावीकडचा अंक आहे याचा घन इकडे दिला आहे, या डावीकडच्या अंकाचा घन इथं दिला आहे. या 2चा घन 8 आहे, परंतु 4चा घन 64 इथं 16 दिला आहे. म्हणून पर्याय नंबर 2 आपला या गटात बसत नाही. पुढचा प्रश्न बघा, 319, 232, 251, 174. तर प्रत्येक प्रश्नाच्या वेळेस वेगवेगळा नियम असतो. हा प्रश्न 2018च्या परीक्षेत आलेला आहे. मग आपल्याला या ठिकाणी पाढेसुद्धा आले पाहिजेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रत्येक संख्या अशा आहेत की यांच्यामध्ये प्रत्येक संख्येला 29ने भाग जातोय. बघा, 319 जर आपण घेतला तर 29 1 29, उरले 2, ठेवला 9, 29ने भाग जातो. या ठिकाणी जर 232 आपण बघितला तर 232ला 29ने भाग जातो का? 9 8 72, आजच्याला 7, 8 2 16, 7 23 जातो. 251ला 29ने भाग जातो का? बघा, याच्यात 29 मिळवा, 60 आणि 20 280 होतात, म्हणजे याला 29ने भाग जात नाही. 174 ही संख्या बघा, 174 या संख्येला 29ने भाग जातो का? 9 7 54, आजच्याला 5, 6 2 12, 5 17, म्हणजे 251 ही संख्या अशी आहे की त्या संख्येला 29ने भाग जात. म्हणून आपला पर्याय नंबर 3 या गटात बसत नाही. 251 या संख्येला 29ने भाग जात नाही. आता पुढचा प्रश्न बघा, 7.3, 5.2, 2.8, 5.7. आता या प्रत्येक दशांश अपूर्णांकामध्ये सर्व संख्या ह्या मूळ संख्या आहेत. बघा, 7 आणि 3, 5 आणि 2, 5 आणि 7, परंतु 2.8 ही संख्या अशी आहे की ही या ठिकाणी संयुक्त संख्या आहे. बाकी सर्व दशांश चिन्हातल्या संख्या ह्या मूळ संख्या आहेत. प्रश्न 38 बघा, 10, 28, 6, 14. या सर्व संख्यांचं जर नीट आपण निरीक्षण केलं तर आपल्याला काय दिसतंय? या संख्या कशा पद्धतीने मांडलेल्या आहेत? बघा, 2 अंकी संख्या आहेत, 6 ही 1 अंकी संख्या आहे, 10 आहे, 28 आहे, 6 आहे, 14 आहे.
प्रत्येक संख्येला 2ने पण भाग जातोय, परंतु 6 या संख्येला 3ने भाग जातो फक्त. बाकी सर्व संख्यांना 2-2नेच भाग त्या ठिकाणी जातोय. तर या ठिकाणी बघा 10, 28, 6, 14 या प्रत्येक संख्यांचे जर आपण निरीक्षण केलं तर या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय की प्रत्येक संख्या ही त्रिकोणी संख्या आहे, फक्त एक संख्या सोडली तर ती संख्या कोणती ते नीट बघा. तर या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय, त्रिकोणी संख्या म्हणजे काय, लगोपाठ येणाऱ्या संख्यांच्या लगोपाठ येणाऱ्या संख्यांची बेरीज या ठिकाणी आपल्याला या संख्यांमध्ये दिसते. 1, 2, 3, 4 या 4 संख्यांची बेरीज 10 होते, बरोबर. मग आता या ठिकाणी 14 ही संख्या फक्त अशी आहे की ती त्रिकोणी संख्या नाही आहे. मग या ठिकाणी बघा 1, 2 आणि 3 तिघांची बेरीज जर आपण केली, 3 आणि 2 5 आणि 1 6 होत आहेत. मग त्याच पद्धतीने 28 ही बेरीज त्या ठिकाणी कशी, तर 28 बेरीज कशी येते बघा, 1 पासून तर संपूर्ण 7 पर्यंतच्या संख्यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला 28 मिळतात. फक्त 14 ही संख्या या ठिकाणी अशी आहे की ती त्रिकोणी संख्या नाही, म्हणून ही या गटात बसत नाही. प्रश्न 39 बघा, 2 8, 9 81, 12 144, 17 289 प्रत्येक संख्येमध्ये अंशाचा वर्ग छेदस्थानी आहे, अंशाचा वर्ग छेदस्थानी आहे, अंशाचा वर्ग छेदस्थानी आहे, 17चा वर्ग 289, 12चा 144, 9चा 81 म्हणून 2/8 ही या गटात बसत नाही. पुढचा आणि शेवटचा प्रश्न बघा, 5236, 9296, 1178, 7213. आता या संख्यांमध्ये जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला काय दिसतंय बघा, इथं जर आपण बघितलं तर आपल्याला प्रत्येक संख्येमध्ये एकक दशक मिळून कोणता अंक तयार होतोय, एकक आणि शतक मिळून कोणता अंक तयार होतोय, यांचं जर आपण कुठेतरी जुळवाजुळव केली तर आपल्याला काही दिसतंय का बघा. काही वेगळ्या पद्धतीचा नियम असेल तर तो नियम आपण शोधून काढूया. आणि इथं फक्त आपल्याला काय दिसतंय बघा, 7 आणि 3चा गुणाकार मध्यभागी 21 दिसतोय, परंतु तसं प्रत्येक संख्येत त्या ठिकाणी येत नाहीये. मग आता आपल्याला या ठिकाणी दुसरा कुठल्या तरी प्रकारचा वेगळा नियम शोधून काढावा लागेल. पण तो नियम शोधण्यासाठी आपल्याकडे अनेक नियम आहेत बघा, परंतु योग्य नियम शोधून पर्याय निवडणं खूप महत्त्वाचं आहे. आता बघा या ठिकाणी जर आपण काय केलं बघा, 23 घेतला, मधला अंक घेऊया आणि हा मधला अंक कसा तयार झाला आहे ते बघूया. तर या ठिकाणी बघा आपल्याला काय दिसतंय, प्रत्येक संख्येत जर आपण बघितलं 9 6 15 होतात, त्याच्या दुप्पट करा 30 आणि त्याच्यातून 1 वजा करा 29 आला बघा. 8 आणि 1 9 होतात, 9 दुने 18 त्याच्यातून 1 वजा करा 17 आला. 7 आणि 3 10 होतात, आपलं 7 बघा या ठिकाणी 9 6 15, 15 दुने 30 वजा 1 29, 8 आणि 1 9, 9 दुने 18 वजा 1, 7 आणि 3 10, बरोबर. 10 10च्या दुप्पट 20 होतात, त्याच्यातून 1 वजा करा. या ठिकाणी आपला काय होतोय, 1 7 आपलं 7 आणि 3 10, बरोबर. त्याच्या दुप्पट करा 20 आणि त्याच्यातून 1 वजा करा 19. या ठिकाणी बघा 5 7 30, 5 आणि 6 11, 11 दुने 22 होतात, इथं 23 दिलेला आहे. तो नियम इथं लागू पडतो, इथं लागू पडतो, परंतु या दोघांमध्ये लागू पडत नाही. म्हणजे या ठिकाणी प्रश्नात जर आपण थोडीशी सुधारणा करून घेतली तर आपला या ठिकाणी 7 19 आणि हा 3 असा हा प्रश्न पाहिजे होता बघा. 7 21, आपला 7 आणि 3 10, 10 दुने 20, 20 मधून 1 गेला 19 इथं पाहिजे होता. तेव्हा आपला हा पर्याय या ठिकाणी जुळतो. पर्याय नंबर 1 म्हणजे 5236 ही संख्या आपली या गटात बसत नाही. अशा एक पद्धतीने एखादा प्रश्न कुठेतरी चुकीचा येऊ शकतो, घाबरायचं नाही. त्यावेळेस आपण योग्य पद्धतीने उत्तर लिहिलं किंवा दोघांपैकी कुठलंही उत्तर आपण लिहिलं तरी आपला पर्याय त्या ठिकाणी बरोबर येऊ शकतो आणि आपल्याला मार्क्स मिळू शकतात. म्हणून अशा पद्धतीचे काही प्रश्न असतील तर घाबरून जाऊ नका, थोडासा व्यवस्थित विचार करा, त्याला वेळ द्या आणि वेळ देऊन उत्तर शोधा. मग विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे त्यांचाही फायदा होऊ शकतो. धन्यवाद.